माझ्या मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वांग्याची लेयर भाजी करून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ती भाजी खूपच आवडेल। ती बघा कशी लागते ते। फक्त वांगी, कांदा, बटाटा आणि टोमॅटो याच्या गोल गोल चकत्या करून ही भाजी करायची आहे। त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते मी दाखवते। पहिल्यांदा त्याच्यासाठी वाटण करायला लागतं। तर त्याच्यामध्ये धणे 1 चमचा, नंतर गूळ, मिरी, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं आणि चिंचेचं पाणी, खोबरं आणि कोथिंबीर। 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं लागतं आणि कोथिंबीर लागते 1 वाटी। नंतर त्याच्यामध्ये मीठ लागतं, तेल, या सगळ्या गोष्टी लागतात। आता हे सगळं मी वाटायला घेते। आता वांग्याची लेयर भाजी म्हणाले मी, पण मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की त्याच्यामध्ये वांगी, बटाटा, कांदा, टोमॅटो ह्या गोष्टी लागतात आणि त्या सगळ्या जाड जाड आणि जराशा जाड आणि गोल गोल असे ते कापून घ्यायचे। आणि त्या मगाशी मी तो मसाला वाटला त्याचे मी 4 भाग केले, कारण 4 लेयर आपल्याला लावायचे। आता लेयर कसे लावायचे ते दाखवते। पहिल्यांदा या पॅन मध्ये सगळीकडे तेल पसरून घ्यायचं एकदम छान पैकी, आणि मग लेयर दाखवते ना तुम्हाला। 1 मिनिट। आता पहिल्यांदा बटाट्याचा लेयर लावायचा आहे। तर ते असं ठेवून घ्यायचं तेलामध्ये आणि सगळीकडे छान पैकी ठेवायचं, चिकटून चिकटून असं। ते सगळे बटाटे मावायला पाहिजेत आणि ते मावले की मग आपण त्याच्यावर चटणी घालू केलेली वाटलेली। आता हे असे बटाटे लावून घेतले। आता त्याच्यावर हा मसाला घालते मी। सगळीकडे असं छान पसरून घ्यायचं, थोडं 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 सगळीकडे घालत, प्रत्येक बटाट्याला लागेल असं शक्यतो बघायचं। आता ह्याच्यावर मी तेल घालायला सुरुवात करते। थोडंसं तेल लावायचं आणि लक्षात ठेवा, हे वांग्याची जेव्हा लेयर भाजी करता तेव्हा फक्त पहिल्यांदा असा बटाटाच लावून घ्यायचा बरं का। कांदा कसे तरी लेयर त्याचे लावायचे नाही तर भाजी बिघडायची शक्यता असते, करपते, असं सगळं होऊ शकतं। आता मी कांद्याचा लेयर लावून घेते हा। त्याच्यावर पण असंच करायचं, चटणीचा लेयर घालायचा। ते सगळं कांदे लावून झाले की त्याच्यावर चटणीचा लेयर घालायचा, पुन्हा तेल घालायचं आणि पुन्हा आता चटणीचा लेयर परत ह्याच्यावर लावायचा सगळ्या कांद्यांवर। ह्याच्यामध्ये पाणी न घालता फक्त तेल आणि चटणी त्याच्यावरच हा लेयर भाजी करायची आहे। मगासारखंच आता चटणी लावून झाली। आता मी सगळ्यावर थोडं 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 असं तेल घालते। आता वांग्याचा लेयर लावते बरं का मी। ते पण तसंच करायचं, त्याच्यावर पण चटणी लावणं वगैरे। आता पण ते लेयर बघून घ्या कसं लागतं ते। पहिल्यांदा बटाटा, मग कांदा, मग वांगी। आता हे लेयर मी लावले। आता त्याच्यावर मी ही चटणी लावते आहे, ते बघून घ्या। चटणी लावून झाली, तेल घालते आहे आणि परत आता टोमॅटो लावते। आता टोमॅटो लावते, हा शेवटचा लेयर आहे। आता टोमॅटोचा लेयर लावून झाला। आता त्याच्यावर मी परत चटणी लावते। मी ह्याच्यावर असं झाकण ठेवते आणि एकदम विस्तव मंद करायचा आणि ते 15 मिनिटं लागतात, पण मध्ये 5 मिनिटात मी येते आणि ते कितपत झालंय ते मी बघते। अरे वा, झाली की भाजी मस्त। सगळीकडे हे जात आहेत, म्हणजे मस्त शिजली आहे, तळापर्यंत जातीये, झाली। चला, अशा प्रकारे भाजी तयार झाली। ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊन बघा, खूपच छान लागते, टेस्टी आहे। तुमच्या बोटं चाटून चाटून सगळे खातील आणि पुन्हा पुन्हा करा म्हणतील। तुम्हाला जर हे प्रकार माझा भाजीचा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छानपैकी याचा आनंद घ्या।